जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। गोंदियात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 13 गोवंश जनावरांची सुटका, 4 आरोपींवर गुन्हा दाखल। गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे। कत्तलीसाठी गोवंश जनावरांची निर्दयतेने आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 9,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक सालेकसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते। दरम्यान सालेकसा हद्दीतील पानगाव साखरीटोला शेत शिवारात काही इसम 4 चाकी वाहनातून गोवंश जनावरे क्रूरतेने बांधून कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलीस पथकाने पानगाव येथील नहराच्या बाजूला असलेल्या शेत शिवारात छापा टाकला। तिथे 2 इसम एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनात 6 गोवंश जनावरे दाटीवाटीने आणि क्रूरतेने कोंबून भरताना आढळले। तसेच आजूबाजूला पाहणी केली असता आणखीन 7 लहान मोठी जनावरे गाय व बैल वाहनात भरण्यासाठी बांधून ठेवलेली दिसली। वाहन चालकाने चौकशी दरम्यान सांगितले की मालकाच्या सांगण्यावरून ही जनावरे कत्तलीसाठी नागपूर येथे नेण्यात येत आहेत। या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे। 13 गोवंश जनावरे प्रत्येकी 10,000 रुपये, एकूण किंमत 1,30,000 रुपये, तसेच बोलेरो पिकअप वाहन किंमत 8 लाख रुपये, एकूण 9,30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे व 4 आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींची नावे सचिन सुरेश वंजारी वय 30 वर्ष राहणार लाखणी, हितेश गबणे वय 30 वर्ष राहणार लाखणी, मारुती गबणे राहणार सिल्ली, मोनू हरिणखेडे वय 30 वर्ष राहणार पानगाव। आरोपींवर सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 256/2026 अन्वये प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) ड सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 5(9) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशान्वये आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संजय चव्हाण, सुबोध बिसेन, दीक्षित कुमार दमाहे, पोलीस शिपाई राकेश इंदुरकर, छगन विठ्ठले आणि हंसराज भांडारकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली आहे।